अखिल विश्वाला सद्धमाचा उपदेश करणारे बाबासाहेब आंबेडकर तसेच बहुजन समाजातील सर्व आदर्श रत्नांना त्रिवार अभिवादन करतो। उपस्थित सर्व पदाधिकारी आणि सन्माननीय व्यासपीठ यांना सुद्धा माझा मानाचा सप्रेम जय भीम। आणि आज ज्या कारणानिमित्ताने तालुका पर्यटन सचिव या पदावर कार्य करीत आहे, 2015 पासून मी भारतीय बौद्ध महासंघाचे कार्य करीत आहे आणि कार्य करत असताना मी जवळून बघितलेल्या 2019 ची निवडणूक आणि त्यावेळेस मी नवीन वोटर होतो नेमकाच, आणि त्यावेळेस फारुख अहमद सरांबद्दल मी त्यांना जवळून पाहिलं, एवढा आनंद झाला आणि सरांचं कर्तव्य म्हणजे कार्यक्षम पाहून मला खूप चांगलं वाटलं। आणि तेव्हापासून मी मनात एक निश्चय केला की यावेळेस काही झालेलं आहे पण पुढच्या वेळेस तसं होणार नाही। आणि फारुख अहमद सर हे गाठ बांधलेली आहे, परंतु तसा असताना सुद्धा मला काही माझे गावाच्या लेवलला ज्या काही अडचणी उत्पन्न होत आहेत ते मला इथं मांडायचे आहे। कारण मला वाटते की फारुख अहमद सर हे जिंकून आलेच पाहिजे, कारण माझ्या मनाची तीव्र तळमळ आहे। माझे आजोबा ज्यावेळेस होते त्यावेळेस आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा स्वतः ते नाणेमधून लढले आणि त्यावेळेस त्यांचा जी निशाणी होती तर अजून ही निशाणी होती असं आमचे घरचे सांगतात। आणि ते म्हणत होते चल हट बाजू आ गया तराजू, असं काहीतरी बोलून त्या ठिकाणी लोक आमचे प्रचार त्या ठिकाणी करायचे। आणि तेव्हापासूनच आम्ही आंबेडकरी घराण्याशी म्हणजे राजकीय क्षेत्राशी निगडीत आहोत। आणि आता मात्र आमच्या आवड अहमद सरांना आम्हाला निवडून द्यायचं, त्यासाठी आपल्याला काही उणीवा आहेत त्या दूर करणं गरजेचं आहे। कारण ही जी मीटिंग लावलेली आहे ती मीटिंग फारुख अहमद सर कशा आहे सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांच्यासारखा उमेदवार दुसऱ्या कोणत्याही पक्षात नाही याची सुद्धा सगळ्यांना जाणीव आहे। पण नेमकं व्हायले काय आणि कुठं काय कमी पडाले असे माझं एक वैयक्तिक मत आहे, मी या ठिकाणी मांडणार आहे। मला काय राजकीय कुठल्याही भूमिकेबद्दल थोडा काय अभ्यास नाही, पण धार्मिक गोष्टींबद्दल मला अभ्यास आहे। आणि धार्मिक अभ्यास करत असताना मला गावाच्या लेवलला काय अडचणी उत्पन्न झाल्या त्या ठिकाणी मांडत आहे। तर गाव स्तरावर जर बघितलं आपण, गाव स्तरावर जी अडचण होत आहे ती अडचण म्हणजे आता जी परिस्थिती निर्माण झालेली आहे, आपल्याला वाटत आहे की बाबा संपूर्ण बौद्ध समाज 100% वंचित बहुजन आघाडी सोबत आहे, पण काही अंशी मला एक वाटते जवळून बघितल्यानंतर, तरुणांशी संपर्क केल्यानंतर किंवा एखाद्या ओट्यावर बसून पोराशी बोलल्यानंतर 9 तरुणांसोबत एखाद्या फॅमिली सोबत आम्ही जेव्हा बोलतो तेव्हा आम्हाला असं लक्षात आलेलं आहे। आणि सोबतच काही गावात इतर बाजूचे जे गाव आहेत, कालच आमच्याकडे या केल्या आमच्या तालुक्याच्या अध्यक्षांनी संपूर्ण टीम काल आली होती आणि त्यांनी मला डिस्क्रिप्टिव्ह सर्व माहिती होती एकदम व्यवस्थित दिली आणि त्यात त्यांनी आम्हाला 48 गाव आहेत वगैरे अशी संपूर्ण माहिती सांगितली। जवळपास आसपासच्या खेड्यातले जे आहेत कोणी माझे मित्र त्यांनी बोलत असताना असं सांगितलेलं आहे की बाबा थोडाफार वंचितचा प्रभाव कमी झालेला आहे, सत्यता या ठिकाणी मांडलेली आहे। का कमी झालेला आहे काल सुद्धा मी सत्याचा वैयक्तिक प्रयत्न केला, कारण फक्त काय कमी झालेला आहे सांगण्यापेक्षा का कमी झालेला आहे तर उपाय काय करता येईल हे सुद्धा सांगणं आवश्यक आहे। तर काही महिला आता जर वातावरण बघितलं तर शिंदे सरकारचे काही आहे आपल्या त्यांनी लाडकी बहीण योजना, आता ग्रामीण भागातल्या लोकांना येतात तो अशी काही घेतली नाही, शिंदे टाकायला मग आमच्या खात्यात 1,500 ही भावना काही ग्रामीण भागातल्या महिलांची झाली। बघू पुढच्या वेळेस कंटिन्यू देते आपल्याला ही पण भावना आहे। त्यानंतर ते म्हणाले बाबा काही प्रस्थापित लोक आपल्या वंचितच्या पक्षाच्या उमेदवाराला निवडून येऊ देतच नाही, हे पण चर्चा चालू आहे। त्यानंतर ते लोक म्हणत आहेत बाबा वंचितला मत टाकलं तर कदाचित फुकट आपलं मत वाया जाऊ शकते, ही अशी भावना त्या लोकांमध्ये निर्माण झालेली आहे। का निर्माण झालेली आहे याबद्दल सुद्धा मी चिंतन केलं थोडंसं। आता मला राजकीय तेवढा अभ्यास नाही आणि मी राजकारणावर बोलावं असं माझ्याकडे काही थोडं ज्ञान पण नाही, तरी पण मला वाटतं की जर हे जे आहे हे सर्व गोष्टी घडलेल्या आहेत हे घडण्यामागचे काही कारण आहेत। त्यामध्ये जर आपण पाहिलेलं आहे की गेल्या वेळेस साहेबांना आमच्या गावाला व्हिजिट करायला वेळ भेटली नाही। फारुख सरांना आम्ही आमच्या काही कार्यकर्त्यांनी फोन केला होता, सर आमच्या गावाला एक तुम्ही व्हिजिट ठेवा, पण त्यावेळेस काही कारणामुळे सर येऊ शकले नाही। आजच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तरुणांनी हा मुद्दा त्या ठिकाणी हायलाइट केलेला आहे व सरांना बोललो म्हणून सर आले नाही, अडचण होती ठीक आले नाही, पण सरांची त्या ठिकाणी यावेळेस अडचण न मांडता त्यांनी त्या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहावं अशी माझी वैयक्तिक आणि त्या तरुणांच्या वतीने माझी मागणी करतो। त्यानंतर इथं बसलेला आंबेडकरी समाज बाळासाहेबांच्या पाठीमागे शाश्वतीच आहे, आजही तो बाळासाहेबांनी जे उमेदवार त्याच्या पाठीमागे ते वोटिंग करणारच आहेत। पण आरक्षणाच्या नावाखाली जे लोक स्वतःचा फायदा उचलतात त्यामध्ये तर एखादी मीटिंग मातंग समाजाच्या मातंग वाड्यात पण झाली पाहिजे,
खूप कमी उमेदवार त्या ठिकाणी मातंगवाड्यामध्ये भेट देतात असं मला वाटते, किंवा भेट देतही नसतील असं पण होतात. माझ्या गावाबद्दल बोलत नाही, मी सगळेच माझ्या जवळपास जेवढे जेवढे खेडे आहेत त्यांचे माझे मित्र आहेत, त्यांच्याकडून ऐकलेलं आहे की वंचितची मीटिंग म्हणलं की फक्त बौद्धवाडा. का वंचितची मीटिंग म्हणलं तर बौद्धवाडा? आपण गावामध्ये का लावू शकत नाही पारावर वंचितची मीटिंग? एखाद्या मातंगवाड्यात का लावू शकत नाही? वडारवाड्यात का लावू शकत नाही? आपण एखाद्या मोकळ्या जागेत का लावू शकत नाही? बुद्धविहारातच का वंचितची मीटिंग लावायची? का फक्त बौद्ध मतावर वंचितचा उमेदवार निवडून येऊ शकतो का? वास्तविकता अशी आहे की बौद्ध मतावर वंचितचा उमेदवार निवडून येऊ शकत नाही. मग हे जर आपल्याला याचं सोल्युशन असेल तर त्यासाठी मातंग समाजाशी सुद्धा आपण काही अंशी त्या ठिकाणी भेटीगाठी करणं गरजेचं आहे. त्या पाठोपाठ एखाद्या गावाच्या चौकामध्ये आपण एखादी आपली मीटिंग लावली. आता मी लिहून आणले काही गोष्टी, त्यामध्ये आता जे महिला मंडळाचे लाडकी बहीण योजना असतील किंवा लोक निवडून देणार नाही किंवा मत वाया जातील, हे जर आपल्याला दुरुस्त करायचं असेल तर भारतीय बौद्ध महासभेचे जे महिला कार्यकर्ते आहेत, त्यामध्ये आमच्या खूप लहानपणापासून बघतो अशा आमच्या रेखाताई पंडित मॅडम असतील, ॲडव्होकेट चित्राताई असतील, आडावताई असतील, भोळे मॅडम असतील, यासारख्या अनेक कार्यकर्ते आहेत. या महिलांना घरोघर जावं लागणार आहे त्या ठिकाणी आणि त्यांना सांगावं लागणार, बाबा बाळासाहेबांचं कार्य काय, मत वाया जाणार नाही, आपलं आरक्षण धोक्यात आहे, पोरांच्या स्कॉलरशिपा बंद झालेल्या आहेत, नोकरीतलं आरक्षण बंद झालेलं आहे आणि तुम्हाला एकच पर्याय ते म्हणजे बाळासाहेब आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडीचा पक्ष आहे, तो तुमचे प्रश्न सोडवू शकतो. पण तुम्ही त्या ठिकाणी घरोघर जाऊन आपल्याला त्या ठिकाणी सांगायची गरज नाही. आणि ही जी वेळ आहे ही सर्वप्रथम बौद्धवाड्या सुरू करावं लागणार आहे आपल्याला. प्रत्येक बौद्ध कुटुंबाच्या घरी जाऊन त्यांना सांगावं लागणार आहे. यावेळेस थोडंफार वातावरण थोडंसं बिघडलेलं आहे असं मला वाटते, पण आता राजकीय अभ्यासक लोकांचं त्यांचा अंदाज वेगळा असू शकतो. पण आपण घरोघर जर जाऊन त्या ठिकाणी त्यांना जर बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याची जाणीव करून दिली तर हे बिघडलेला वर्ग जो आहे तो आपल्याकडे आणखी कमी काही अंशी कमी होईल. पण आमची इच्छा आहे काही अंशी पण कमी होऊ नये. 100% 80% वंचितकडे जातील, पण जे 20% भरकटलेले आहेत त्यांना सुद्धा आपल्याला आपल्याकडे आणता येईल. जर आपण त्यांच्या घरी भेटी घेतल्या, त्यांना रमाईची फोटो दिली, हात धरलेला, रमाईच्या फोटो हात ठेव, ती माया आपली आणि यांनी आपल्यासाठी संपूर्ण जीवनाचा त्याग केलेला आहे आणि त्यांच्या विचारधारेचा पक्ष समोर गेला पाहिजे. रमाईच्या फोटोवर हात ठेव आणि फक्त भारूबाई सरण्याचा मी मत करू असं तर मात्र 100% 80% जे वोट पडणार होतं ते 100% वोट आपल्याला पडेल बौद्धांचं. त्यानंतर आणि तसेच सर्व बौद्धांना व इतरांना आरक्षित लोक जे आहेत त्यांना आपण समजावून सांगितलं पाहिजे, बाबा इकडं कर्नाटकमध्ये काही क्षेत्रामध्ये राजकीय आरक्षण असेल, शैक्षणिक आरक्षण असेल किंवा कुठल्याही क्षेत्रात आरक्षण असेल, काँग्रेसने संपुष्टात आणलेला. आता काही लोकांचा भ्रम आहे की बाबा बीजेपी आरक्षण संपवलं तर काँग्रेस आरक्षण वाचवल, पण त्या ठिकाणी जर कर्नाटकमध्ये झालेला आहे, राजस्थानमध्ये झालेला आहे, हे मुद्दे आपण आपल्याला त्या ठिकाणी आरक्षित प्रवर्गातील SC ST OBC लोकांना आपण समजून सांगणं त्या ठिकाणी आवश्यक आहे. तसेच मागच्या काही निवडणुकीमध्ये जर आता पुढची जर अंतिम मागणी आहे ती म्हणजे अशी की मातंगवाड्यामध्ये बौद्ध गेले तर त्यांना तेवढं आवडणार नाही. सोनारानं जर सोनार कान टोचले तर ते सोयीस्कर ठरते, त्रास पण वाटत नाही किती जोरात जरी त्यानं टोचवलं तरी. म्हणून मातंगवाड्यामध्ये जर समजा आपल्या जिल्हा स्तरावर मातंग कोणते कार्यकर्ते असतील जे प्रसिद्ध आहेत, बरेच आहेत, त्या कार्यकर्त्यांना आपण जर समोर करून पाठवलं मातंगवाड्यामध्ये, त्यांच्या अंगावर त्यांचा धार्मिक पोशाख बघितल्यानंतर मानसिकता काही अंशी बदलते लोकांची. आजपर्यंत गावामध्ये त्या ठिकाणी जे पोहोचू शकले नाही ते आपण पोहोचून त्यांचं मत परिवर्तन करू शकतो. आमच्या दक्षिणमध्ये ओबीसी फार मोठ्या प्रमाणात आहे आणि हे ओबीसी जेव्हा मोठ्या प्रमाणात असताना धनगर समाज पण खूप मोठ्या प्रमाणात आहे. तर धनगराचा एखादा नेता जर आम्हाला भेटला सर आमच्या गावामध्ये फिरणारा, तर काही प्रमाणात नाही बऱ्याचशा प्रमाणात लोक आपल्याला वोट त्या ठिकाणी मिळेल आणि साहेबांची शीट त्या ठिकाणी 100% सोबतच मी आपल्याला सांगू शकतो की विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिपचा प्रश्न आहे. मागेल मी स्वतः 2022 मध्ये MSc बायोटेक्नॉलॉजी हे माझं शिक्षण माझं पूर्ण केलेलं आहे विद्यापीठात आणि करत असताना आमची जे स्कॉलरशिप आहे त्यांनी अद्याप दिलेली नाही. जेव्हा TC काढायची बारी आली त्यावेळेस त्यांनी सांगितलं तुम्ही पूर्ण फीस भरा आणि तुम्ही TC घेऊन जा, तुमचं ऍडमिशन कुठं करायचं तिकडं करा.
मग 2022 पासून अशा हजारो शेकडो विद्यार्थ्यांचा स्कॉलरशिपचा प्रश्न आहे. हा प्रश्न विद्यार्थ्यांचा उचलून धरला आपण तर SC ST OBC आरक्षण प्रवर्गातील जे लोक आहेत त्यांचा स्कॉलरशिपचा प्रश्न पुढे करून भेटेल आणि या आशेनं विद्यार्थ्यांचा मोठा समूह साहेबांसोबतच राहील, दुसरं कुणासोबत नाही जाणार असे तुम्ही विचार करा. तर मला हे अशा काही मुद्दे या ठिकाणी सर्वांना हायलाइट करायचे होते. मला काही जास्त बोलता येत नाही, तरी पण मी माझ्या मनातील तळमळीची भावना, साहेब आमचे निवडून आले पाहिजे आणि विधानसभेत गेला पाहिजे, आमच्या हक्काचे प्रश्न आमचे त्या ठिकाणी सोडवले पाहिजेत आणि साहेबांचा आवाज संपूर्ण महाराष्ट्रात गुंजला पाहिजे. या अशा ठिकाणी मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि धन्यवाद सर. जय भीम.